आज कुळाचारानिमित्त सकाळपासनं नुसती धांदल होती घरात. सुमनचे सगळे माहेरचे सासरचे जमलेले होते. दारात मांडव, घराला लाइटिंग, अगदी लग्न घराचं रूप आलेलं होतं. आदिती सकाळी लवकरच आली होती. विनूनं नेहमीप्रमाणे अंगणात सुंदर रेखीव संस्कार भारतीची रांगोळी काढलेली होती. केदारनी सुंदर मराठी गाणी लावली होती. घरभर गप्पा गोष्टी आणि हास्याची कारंजी. घर नुसतं दुमदुमलं होतं. भटजी येऊन पोचले होते. आदिती ते सांगतील तशी पूजेची तयारी करत होती. भटजींची पूजेची गडबड सुरू झाली होती. अरे, कोणीतरी मुलाच्या पायाला आलता लावून द्या, भटजींचा पुकारा झाला. यावेळी केदारच्या लग्नाचं कंकण सुमनचे सगळ्यात लहान दीर मोहन भाऊजी आणि जाऊ आरती धरणार होते. त्यांना 2 मुलीच आहेत, म्हणून सुमननं यावेळी केदारच्या लग्नाचं कंकण धरण्याचा मान त्यांना द्यायचं ठरवलेलं होतं. विनूनं केदार, मोहन काका आणि आरती काकूच्या पायाला आळता लावून दिला. पूजा सुरू झाली. तिकडे स्वयंपाकघरात स्वयंपाकीणबाईंची लगबग सुरू होती. सुमन त्यांना काय हवं नको ते बघत होती. पूजा संपली त्यावेळी स्वयंपाकीणबाईंचा जवळजवळ अर्धा स्वयंपाक झालेला होता. पुरणाचा, कढीला दिलेल्या हिंग गोड लिंबाच्या फोडणीचा नुसता घमघमाट सुटलेला होता. डाळ भाजीचा कुकर बाईंनी गॅसवर चढवला आणि पोळ्यांसाठी कणिक भिजवायला म्हणून परात घ्यायला त्या ओट्याच्या दूर झाल्या. तेवढ्यातच धडाम असा आवाज झाला. बाईंनी झटकन वळून बघितलं. घरातले सगळे घाबरले. स्वयंपाकघराकडे धावले. कुकरचं झाकण उडालं होतं. सगळं वरण छताला जाऊन चिकटलेलं होतं. कसं काय झालं? कुकर खराब झालाय का? सगळ्यांच्या तोंडून चौकशा बाहेर पडत होत्या. माहिती नाही ग कसं काय झालं, रोजच तर लावते कुकर, सुमन आश्चर्य वाटून सांगत होती. बरं जाऊ दे, ते आई, झालं ते झालं. केदारने धावत जाऊन पहिलं आईला आणि बाईंना खोलीत आणून बसवलं. आई, हे घे पाणी, पाणी पी. विनू दोघींना प्यायला पाणी घेऊन आली. बाईंना कुठेही भाजलेलं नव्हतं. सुमनचा ऊर धडधडायला लागला होता. शांतावंश तिच्या पाठीवरनं हात फिरवत होत्या. असं का झालं असेल हो शांतावंश? अगं झालं असेल ग, होतं एखाद्या वेळी, त्यात काय, त्याला कारण थोडंच लागतं का? माझ्याकडे पण एकदा उडाला होता. घाबरू नका सुमनताई, होतं असं. आता मी जाते ना स्वयंपाकाला इकडे तिकडे, होतं असं खूपदा. बाईंनी त्यांचा अनुभव सांगितला. स्वयंपाकीणबाईंच्या बोलण्यानं तिचं मन थोडं हलकं झालं. सगळं सुखरूप बघून सुमननी देवाला हात जोडले. विनू घाबरली. आता हे असं विचित्र का घडलं असला ती विचार करत बसणार म्हणून विनूला आईची चिंता वाटायला लागली होती. तिचं डोकं थोडा वेळ सुन्न झालं होतं. संकट टळलं. तिने आईला समजावलं. वेळात वेळ काढून सुमन क्षणभर सोनचाफ्याजवळ जाऊन उभी राहिली. तिचं धडधडणं थोडं कमी झालं होतं. थोड्या वेळाने राहिलेला स्वयंपाक बाईंनी पूर्ण केला. वातावरण आता पूर्ववत झालेलं होतं. दुपारी सगळ्यांची जेवणं झाल्यावर बांगड्या भरण्याचा कार्यक्रम होता. बांगडीवाल्याला घरीच बोलवलं होतं. ज्यांना ज्या रंगाच्या हव्या, जशा हव्या तशा सगळ्यांनी बांगड्या भरून घेतल्या. हिरवा चोडा संपदासाठी सुमननी आठवणीनं घेऊन ठेवला होता. सगळेजणी आपल्या बांगड्या, एकमेकींच्या साड्या बघण्यात गर्क होते. दागिने कुठले घालायचे, नऊवार नेसायची का वगैरे सगळं एकमेकींचं मत घेऊन ठरवणं चाललेलं होतं. सुमन मात्र कुठेही दिसत नव्हती. मला ठाऊक होतं सुमन कुठे असेल. ती मागच्या दारात एकटक नजर लावून बसली होती. मीही तिच्या बाजूला जाऊन बसले. तिचा चेहरा जरा उदास वाटत होता. ती माझ्याकडे बघून हसली, पण त्या हसण्यात खुशी वाटत नव्हती, काळजी वाटत होती. अगं, ठरलं का तुझं कुठली साडी नेसायची ते? हो ग, मी आधीच ठरवलं होतं. आपलं काय, कुठलीही साडी नेसली तरी काय फरक पडतो ग. अगं चल ना तिकडे, तू एकटी इथे काय करतेयस? काही नाही ग, खूप एकटेपणा जाणवतोय बघाच. खूप आठवण येते ग यांची. सगळे आहेत, हेच नाही आहेत. किती मजा मस्ती चालली आहे. हे ह्यांच्या नशिबात नव्हतं का ग? खूप वाईट वाटतं मला यांच्यासाठी.
नशीब विनूचं लग्न तरी ते पाहू शकले. आजोबा आजोबा म्हणून नातवाची बोबडी हाक. आता परिवार वाढतोय, पण काहीच उपभोगलं नाही. नुकतीच खऱ्या आयुष्याला सुरुवात झाली होती आणि सुमनचे डोळे पाणावले. तिला हुंदका आला. अगं काय करायचं मग? हे बघ, तुला आठवण येणं स्वाभाविक आहे, पण ते आपल्या हातात नाही ना. चल, रडू नको अशी. अगं तू रडलीस तर मग मुलंही दुःखी होतील. लग्न 2 दिवसांवर आलंय. मी आहे ना तुझ्याबरोबर. मी तिला समजावलं. सगळं ठीक होईल ना गं वैजू? अगं हो गं, सगळं छान होईल. कशाला काळजी करतीयेस? सुमन माझ्या गळ्यात पडली आणि पाठीमागून शिरीने आपले मऊ मऊ हात सुमनच्या गळ्यात टाकले. आजी, मला लालू दे ना. तिने त्याचे हात पकडत म्हटलं, अरे आई कुठे गेली तुझी? आई नेल पॉलिश लावते आजी. शिरीच्या गोंडस बोलण्यानं दोघेही दुःख विसरल्या. खूप हसायला यायला लागलं दोघींना. सुमनने त्याचे पापे घेतले आणि उठत त्याला म्हणाली, चल तुला लालू देते. दुसऱ्या दिवशी तसे सगळेजण आरामात उठले. तसं काही काम नव्हतं. लग्न हॉलमध्ये नेण्याच्या सगळ्या सामानाचं पॅकिंग करून झालं होतं. सगळी पुरुष मंडळी इकडे तिकडे पांगली होती. मधल्या धीरांचा, मुकुंद भाऊजींचा मुलगा रवी सकाळपासनं गायब होता. कुठे गेलाय कोणालाही माहिती नव्हतं. समोरच्या रेड्डींची सारिका पण दिसत नव्हती. रवी घरी आल्यापासनं तिच्या सारख्या फेऱ्या होत होत्या. तिच्या अंगविक्षेपावरनं आणि चेहऱ्यावरच्या हावभावावरनं दोघांमध्ये काहीतरी चाललेलं असावं असं सुमनला वाटत होतं, पण ती काही बोलली नव्हती. तशी सारिका दिसायला फार छान होती. सरळ नाक, मोठे डोळे, कुरळे केस, हसतमुख चेहऱ्याची. फायनल इयरला होती. लहान होती आणि रवीलाही नोकरी लागून 1च वर्ष झालं होतं. दोघांची जोडी छान दिसणार होती, फक्त रेड्डींना मराठी मुलगा चालायला हवा होता. संध्याकाळी रवी घरी आला तेव्हा ती पण तिकडे आलेली दिसली. त्यावरून तर सुमनची खात्रीच झाली. तिने रवीची गंमतही केली. काय रे, दिवसभर कुठे गेला होतास? काय लग्नाच्या लाडूची तयारी करतोय की काय? तो एकदम लागला. बघून ठेवली असेल कुणी मुलगी तर सांग हो. सुमन त्याला चिडवत म्हणाली. काय काकू मस्करी करतेस ग माझी? सुमनला हसू आलं. तिचं आणि रवीचं संभाषण तिच्या जावेला म्हणजे रवीच्या आईला काहीही कळलं नव्हतं. तिला ताकास तूर लागलेला नव्हता या संभाषणातनं काही. रात्री जेवणं लवकर आटोपली होती, कारण त्यानंतर मेहंदी लावण्याचा कार्यक्रम होता. जेवणासाठी काहीतरी वेगळं करावं असं सगळ्यांना, विशेष करून मुलांना वाटत होतं. म्हणून सुमननी पंडितला डोश्याचा घाट घालायला सांगितलं होतं आणि गोड म्हणून गाजराचा हलवा. मेनू ऐकून सगळे खुश होते. शिरीता उड्या मारत होता, कारण दोन्ही गोष्टी त्याच्या आवडीच्या. रात्री 9 वाजता पंडितनी गरम गरम डोसे करून सगळ्यांना खायला घातले. सांबार चटणी खूप टेस्टी झाली होती, त्यामुळे सगळ्यांनी जणू तावच मारला. मुलांची संगीताची तयारी चालली होती. मेहंदीचा कार्यक्रम रंगात येत होता. 2 मुली विनूने मेहंदी काढायला सांगितलेल्या होत्या. केदार, सुमन मेहंदी काढायचे बाकी होते. सगळे जमले होते. म्युझिक सुरू झालं होतं. टाळ्या पिटणं, हसणं, मस्ती, मजा जोरात चालली होती. श्रीही सगळ्यांच्या बरोबरीनं गाण्यावर नाचत होता. वातावरण संगीतमय झालेलं होतं. विनूनही सुमनला मेहंदी लावण्यासाठी हाक मारली, तर ती केदारला सर्दी झाली म्हणून हळद घालून पाणी गरम करून देत होती. केदार वाफ घ्यायला एका बाजूला पाण्याचं पातेलं घेऊन बसला होता. सुमन मेहंदी लावायला बसली. सगळे मुकुंद काकांचं गाणं ऐकण्यात मग्न होते. तो मस्त सुरात गात होता, जिंदगी एक सफर है सुहाना, यहाँ कल क्या हो किसने जाना. अचानक 1-2 क्षणासाठी लाईट गेले आणि तेवढ्यात श्रीनी केदारच्या अंगावर पाठीमागनं उडी मारली. केदारनं दोन्ही हाताने टॉवेल पकडलेला असल्यामुळे तो श्रीला पकडू शकला नाही. त्यामुळे श्री सरळ पातेल्यावरच जाऊन पडला. पातेल्यातलं उकळतं पाणी खाली सांडलं. त्याच्या अंगातला जर्सी त्या पाण्यात भिजल्यामुळे त्याला जबरदस्त चटका बसला. तो जोरात किंचाळला. केदारला काहीच करता आलं नाही. एका क्षणात सगळं घडलं होतं. विनू धावली. तिने त्याच्या अंगातली जर्सी काढून फेकली आणि त्याला भर थंडीत नळाखाली धरलं. त्याचं सगळं अंग लाल बुंद झालं होतं. डाव्या हाताला खूप भाजलं होतं. विवेक अजून आले नव्हते. ते काही कामानिमित्त बाहेर गेले होते.
विनूनी घरी फोन करून बघितलं तर तिकडेही विवेक आलेले नव्हते. तिने सासूबाईंच्या जवळ निरोप ठेवला. शिरीचं रडणं काही थांबत नव्हतं. त्याच्या अंगावर शालसुद्धा नीट गुंडाळता येत नव्हती. केदारनं ताबडतोब गाडी काढली. विनूला सोबत घेऊन तो श्रीला मुळे डॉक्टरांच्याकडे घेऊन गेला. त्यांनी डोक्यावरच हात ठेवून घेतला. मुलं केव्हा काय करतील सांगता येत नाही. त्यांनी काही औषधं लिहून दिली. हे बघ विनू, मुलाची काळजी घे, खूप भाजलंय, शक्यतोवर इकडे राहू नको, कारण त्याला आराम मिळणं गरजेचं आहे. विनू रडकुंडीला आली होती. तिला काही उमजत नव्हतं आता काय करावं. भीतीही वाटत होती. आता घरचे लोक काय म्हणतील ही भीती. रस्ताभर घरी येईपर्यंत दोघे शांतच होते. इकडे सुमनची अवस्था खूप वाईट झाली होती. आता विनूच्या घरचे लोक काय म्हणतील आपल्याला, या विचाराने तिचा जीव घाबरागोबरा झाला होता. ती गणपती पाण्यात ठेवून बसली होती. सगळ्या कार्यक्रमाचा क्षणात विचका झाला होता. आधी ती मिनूला जवळ घेऊन बसली होती. तिचे दिवस भरत आल्यामुळे तिची काळजी घेणं गरजेचं होतं. श्रीचं रडणं थांबलं होतं. थोड्या वेळाने विवेक आले. त्यांना काहीच माहीत नव्हतं. घरात एवढी भयानक शांतता बघून त्यांना कसली तरी शंका आली. ते आत येऊन बसणार इतक्यात शिरीने बाबांना हाक मारली. बाबांना बघून तो धावत त्यांना बिलगला. मुलाच्या अंगावरच्या भाजलेल्या जखमा बघून त्यांचाही जीव कळवळला. अरे हे काय झालं? मग विनूनं पुढं येऊन सगळी घडलेली हकीकत त्यांना सांगितली. एवढंसं पोर ते. सुमनही रडायला लागली. सगळे स्तब्ध होते. विवेक आता काय बोलतील याच्याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या होत्या. पण ते तसे बोलणारे नव्हते. हे बघा, काळजी करू नका, कोणाचाच दोष नाही आहे ह्याच्यात, होईल, सगळं ठीक होईल. पण आम्ही आत्ता घरी जातो. वाईट वाटून घेऊ नका, उद्या येऊ सकाळी, म्हणजे सगळ्यांनाच आराम मिळेल. विवेक शांतपणे बोलले. केदारला आईकडे लक्ष दे म्हणून सांगून ते विनूला आणि श्रीला घेऊन जायला निघाले. विनूला अशा पद्धतीनं घरी जायला खूप खराब वाटत होतं, पण तिच्याकडे दुसरा पर्याय नव्हता. इकडे आड तिकडे विहीर अशी तिची अवस्था. घटनाच अशी घडली होती की इथलं काही इथर बिथर झालेलं होतं आणि वेळ नेमकी लग्नाची होती. विनूनी स्वतःला सावरलं, मनावरचं दुःख झटकलं आणि सगळ्यांना ठणकावून सांगितलं, हे बघा, परत म्युझिक चालू करा, काहीही झालेलं नाही आहे, फक्त भाजलंय त्याला, क्युरेबल आहे ते. लहान मुलं आहे म्हटल्यावर असं चालणारच ना, ॲक्सिडेंटल आहे ते, मी उद्या येईन सकाळी. अगं पण आई, पण बिण नाही, मेहंदी लावून घ्या. रवी, तू लक्ष दे. हे बघा, तुम्ही सगळे इथे मस्ती करा, नाही तर माझं मन लागणार नाही तिकडे. विनू आता रडवेली झाली होती. ती निर्वाणीचं बोलली, आणि असे सुटकी चेहरे करून बसू नका. काहीच घडलं नाही तर प्रसंग मेमोरेबल कसा होणार नाही का? हे ऐकल्यावर सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू आलं. हो, ते तर आहेच, काहीतरी घडायलाच पाहिजे ना, आरती काकूच्या मुली म्हणाल्या. हो ग बाई, जा तू, आम्ही आपली मजा करतो, पण सकाळी नक्की ये. माधवी काकू पुढाकार घेत बोलली. रवीने लगेच म्युझिक स्टार्ट केलं. हे आई, आपण थांबू, मला नाचायचं आहे. श्रीचं बोलणं ऐकून सगळ्यांच्या एका डोळ्यात पाणी आणि एका डोळ्यात हसू आलं. सुमननी त्याचे खूप पापे घेतले. तिला एकदम हलकं हलकं वाटायला लागलं आणि आई, काकू, काका येते असं म्हणून विनू निघाली. तिने निश्वास सोडला, गाडीवर बसली. थोडं का होईना वातावरण पूर्ववत करायला जमल्यामुळे तिला द्वंद्व जिंकल्यासारखं वाटत होतं. तिने स्वतःचीच पाठ थोपटून शाबासकी दिली. म्हणाली, चला विनया मॅडम, आता दुसरं द्वंद्व जिंकायचं आहे. तिला आता घरचे वेध लागले होते. सासूबाईंच्या प्रश्नांना उत्तरं द्यायची होती. एरवी कधी गरज पडली तर त्यांनी कधी श्रीला सांभाळलेलं नव्हतं. नको ग बाई, मला नाही सांभाळायला जमणार, तुझ्या आईकडे सोड त्याला, असं म्हणून हात झटकणार. नातू म्हणून कधी त्याला आंघोळ घातली नाही, जेवू घातलं नाही. आजी म्हणून माया लावलीच नाही त्यांनी कधी. येता जाता ज्ञान मात्र पाजळायच्या. एका मुलातच दमली आहे, आम्ही 4-4 मुलं कशी वाढवली असतील. घरी पोचली तर सगळी पलटण जमली होती. दीर, जाऊ, शेजारच्या चुलत सासूबाई, काका, तिच्या सासूबाई, सगळे काहीतरी भयंकर घडल्यासारखे चेहरे करून बसले होते. जणू काही आता हेच शिरीच्या दिमतीला असणार होते. लगेच सासूबाई पुढे आल्या. आई आई ग, कसं भाजलं रे विवेक? विनूला विचारायचं तर मुद्दामून त्या विवेकला विचारत होत्या. अगं आई, हा काय कमी आहे का? किती गडबड करतो हा? अरे बाबा, लहान आहे तो, तुम्ही लक्ष द्यायचं ना त्याच्याकडे.
अगं हो, ते तर आहे, पण किती लक्ष देणार? पुढच्या 5व्या सेकंदाला हा मुलगा काय उद्योग करेल नाही सांगता येत. चुलत सासूबाईंना गप्प बसवलं नाही. त्या लगेच बोलल्या, "मेहंदी खूप सुंदर लावली गं हाताला विनू. तूच मेहंदी लावत होतीस का हाताला? हा पडला तेव्हा?" "नाही हो." "मग लक्ष द्यायचं होतं की. किती भाजलंय त्याला? खूप दुखत असेल गं बिचाऱ्याला." काकू खूप काळजी असल्यासारखं बोलत होत्या. काकू म्हणजे एकदम वाहत्या प्रवाहात हात धुणाऱ्या. सासूबाई नसल्या की त्यांच्या गोष्टी विनूजवळ करणार आणि विनया नसली की तिच्या विरुद्ध सासूबाईंचे कान भरणार. विनयाचं तसं डोकं चढलं होतं. त्यात त्यांचे सल्ले, विचित्र नजरा, टोमणे. तिने फणकाऱ्यात उत्तर दिलं, "काकू, अशा गोष्टी सांगून होत नसतात. आम्हाला काही हौस नव्हती त्याला अशी दुखापत करायची. नकळत घडलं ते. तुम्ही नाही का गेल्या महिन्यात पडलात? किती जपून चालता तुम्ही?" विनयाचा सूर बघून लगेच काकूंनी आपला सूर बदलला. "हो गं बाई, बरोबर आहे तुझं. काही लागलं तर सांग हं." असं म्हणत पटकन घरी निघूनही गेला. दीर जाऊ नुसती बघ्याची भूमिका करण्यात इंटरेस्टेड असायचे. दुसऱ्याची फजिती बघून त्यावर त्यांना हसायला आवडायचं. दिरांची नोकरी अगदी सामान्य होती. मग संसाराला हातभार लावायचा म्हणून जाऊबाई पण काम करायला लागल्या. विवेकचा पैसा डोळ्यात यायचा त्यांच्या. वर विनया पण पैसे मिळवायची. मग हसायला मिळालं त्यांच्यावर की हसून घ्यायचं. कारण काही असू देत, अशी त्यांची वृत्ती. विवेकनं वेळ न घालवता शिरीला लगेच औषधं दिली. त्याचं रडणंही जरा थांबलं होतं. पण जखम दुखत होती. विनया त्याला दोघांच्या मध्ये घेऊन झोपली. त्याला खूप आश्चर्य वाटलं. नेहमी तो आईच्या बाजूला झोपायचा. त्यामुळे दोघांकडे बघत लगेच आईला म्हणाला, "आज तू बाबांच्या जवळ नाही झोपणार?" विवेक विनयाला हसू आलं. विनयानं तोंडावर हात ठेवला. याचं इतकं बारीक लक्ष असतं? तिला नवल वाटलं. "नाही हं बाळा, आज तूच झोपायचं आई-बाबांच्या मध्ये." त्याला झोप लागत नव्हती. तो सारखा कणत होता. कधीतरी त्याला झोप लागली. सकाळी उठला तेव्हा तो थोडा फ्रेश होता. डॉक्टरांनी लाख जाऊ नको म्हटलं असलं तरी जाण्याशिवाय विनयाला पर्याय नव्हता. सुमनबरोबर लग्नाची सगळी तयारी तिने केली होती. कशात काय ठेवलंय, कोणाला काय द्यायचंय, सगळं तिलाच ठाऊक होतं. सकाळी सकाळी सुमनचा फोन विनयाकडे येऊन गेला. श्री कसा आहे म्हणून. कितीही नाही म्हटलं तरी तिचं सगळं लक्ष विनयाकडे लागलेलं होतं. तिच्या सासूबाई तिला काय बोलल्या असतील, आपल्यामुळे तिला बोलणे खायला लागले असतील का, हे सगळे विचार सुमनच्या मनात चालू होते. विवेक विनया आवरून तयार झाले लग्न घरी जायला. सासूबाईंच्या चेहऱ्यावरच्या विचित्र हावभावांकडे कानाडोळा करत तिने त्यांना संध्याकाळचं निमंत्रण देत सांगितलं, "आई, आम्ही निघतोय. संध्याकाळी तुम्ही सगळे या हॉलवर हं. आईने तुम्हाला सांगितलंच आहे म्हणा सीमांत पूजनाचं." असं म्हणून शिरीला काळजीपूर्वक पकडून ती गाडीवर बसली. सुमन तुळशीची पूजा करून सोनचाफ्याच्या झाडाला पाठ टेकवून ऊन येईल अशा बाजूला बसली होती. थंडी खूप जाणवत होती. हातापायाची त्वचा अगदी कोरडी पडली होती. अंग, डोकं सगळं शेंडलं होतं. तिने डोळे मिटून घेतले, अंग सैल सोडलं. कुणीतरी सर्वांगावरनं हात फिरवावा असं तिला खूप वाटत होतं. कितीही मनातलं बोलायला कुणी असलं तरी नवऱ्याजवळ मनातलं बोलल्यावर तिला वेगळी अनुभूती येत होती. रात्री त्यांच्या मिठीत गेली की सगळा मनावरचा ताण, अंगातला शीण निघून जायचा. पावलोपावली नवऱ्याची आठवण तिला सतावत असे. डोळ्यातले अश्रू कोणालाही न दाखवता ती पुसून टाकत असे. हलकीशी वाऱ्याची झुळूक आली. त्या झुळकीनं सोनचाफ्याची फांदी तिच्या अंगावर अलगद फिरत होती. त्या मऊ पानांच्या स्पर्शानं सुमनच्या अंगावर रोमांच उभे राहिले. ती अधिकच रेलून बसली. "अगं आई, काय करतेस इथे?" विनूच्या हाकेने तिची तंद्री भंगली. "काही नाही गं, तुळशीला पाणी घालायला आले. खूप गारवा आलाय ना हवेत म्हणून जरा उन्हात बसले." "आई, अगं पण खाली फरशी किती गार असेल." "नाही गं, झाली आहे उन्हाने गरम." "अगं बाई, माझं पिल्लू कुठं आहे?" "हे काय, यांच्या कडेवर आहे." त्याला बघून सुमनला खूप आनंद झाला. तिने त्याला कडेवर घेतलं नाही, उगाच जखमेला धक्का लागू नये म्हणून. विवेककडे बघून सुमन म्हणाली, "बरं झालं तुम्ही आलात. माझं मन बिलकुल लागत नव्हतं. आता तुम्ही दोघेजण काही काम करू नका. वाटलं तर तुम्ही फक्त श्रीकडे लक्ष द्या. पण आता पूर्ण लग्न झाल्याशिवाय घरी जायचं नाही हां." "आई, अगं नको काळजी करू. आम्ही करू सगळं मॅनेज. आता श्रीचं दुखणं कमी झालं आहे डॉक्टरांच्या औषधाने." "हो का? मनू,
बलं वाटतंय तुला? हो आजी. आजी लालू दे की. आई ग, गोंडस पिल्लू ग माझं. चल तुला लालू देते. उतर, ये बरं बाबांच्या कडेवरनं. आजी तू घे की मला कडेवर. नाही घेऊ शकत बाळा कडेवर, मोठा झालायस तू. तिने त्याचे गाल पकडले, खूप पापे घेतले. शिरीच्या बोलण्यामुळे थोडं का होईना तिला बरं वाटलं होतं. घरात गेल्यावर विवेक विनयाला बघून सगळ्यांना खूप हायसं वाटलं. अरे तुम्ही नाही तर काय मजाच येत नव्हती विनूताई, रवी म्हणाला. आता आलोय ना आम्ही, धूम करू चला. तिचं बोलणं ऐकून सुमन ओरडली. सांभाळून करा मस्ती, शिरीकडे लक्ष दे. आई अगं नको काळजी करू, आहे आमचं लक्ष, तू रिलॅक्स राहा. विनयानं सुमतीला गमतीत ठणकावलं. तेवढ्यात मध्ये श्री बोलला. मामा तुला माहिती आहे, काल आई बाबांच्या जवळ झोपलीच नाही. रवीला काय बोलावं कळलं नाही. हो का? रवी हसत हसत म्हणला आणि फुतकारल्यासारखे सगळेजण जोरात हसले. विवेकने जीभ काढून खाली मान घातली. विनया काहीही बोलतो ग बाई हा, असं म्हणून लाजून घरात पळून गेले. दुपारची जेवणं झाल्यावर सगळ्यांनी थोडीशी पाठ टेकवली. बरोबर 4 वाजता आदितीने चहाचं आधण गॅसवर ठेवलं. ती आपली कामात चोख असायची. सगळी कामं पटापट ठरल्याप्रमाणे करायची. तिला कुठेही गेली तरी मदत करायची सवय होती आणि विशेष म्हणजे तिला कामं सुचायची. सगळ्यांचा चहा घेऊन झाला आणि सुमनची गडबड चालू झाली. आवरा सगळा पटापटा, सगळ्यांनी बरोबर 6 वाजता आपल्याला हॉलवर पोचायचं आहे. विनयाला पैठणीचं खूप आकर्षण होतं. तिच्या लग्नात तिच्या सासूबाईंनी तिला मॅजेंटा कलरची पैठणी घेतली होती आणि सुमननी पिवळ्या रंगाची. शिरी झाला तेव्हा विवेकने तिला पैठणीच घेऊन दिली होती आणि आत्ताही माझ्या भावाचं लग्न आहे म्हणून तिने विवेककडनं पैठणीच उकळली होती. त्यामुळे केदारच्या लग्नात विनयाचं पैठणीचं प्रदर्शन असणार होतं. मीनूला साधं राहायला खूप आवडायचं. तिची लांब सडक एक वेणी असायची. तिघी मायलिकींचे केस लांब सडक होते. मीनूची आणि सुमनची वेणी अजून तरी लांब होती. विनयानं मात्र शिरी झाल्यानंतर तो वेणीचे केस विस्कटतो हा बहाणा करून पार्लरमध्ये जाऊन केस कापून घेऊन आली होती. तिचा कल नेहमी फॅशनकडे असायचा. तिच्या सासूबाईंना, चुलत सासूबाईंना तिने केस कापलेले मुळीच आवडलं नव्हतं. एक दिवस विनूने स्लीवलेस ब्लाऊज घातला, मोकळे केस सोडले. काकूंना राहवलं नाही. त्यांनी लगेच विनूला टोमणा मारला. तिला थेट न बोलता त्या श्रीला म्हणाल्या, काय रे, स्लीवलेस ब्लाऊज घालायचं होतं म्हणून केस कापले का तुझ्या आईने? विवेकने लगेच विनूची बाजू घेत म्हटलं, अगं आत्ता नाही तर काय तुझ्या एवढं म्हातारं झाल्यावर फॅशन करायची का काकू तिने? मग त्या गप्प झाल्या. सगळ्यांची तयारी झाली. शेरवानीत केदार रुबाबदार दिसत होता. तसाही तो गोरापान होता. लग्न जमल्यापासनं त्याच्या चेहऱ्यावर आणखीन चमक आली होती. मीनूची साडी नेसून झाली होती, पण अवघडलेल्या अवस्थेत असल्यामुळे तिला पदराच्या प्लेट्स नीट करून पदर स्टिच करता येत नव्हता. आधी तिला साडी खूप छान नेसता यायची. तिचा बांधाही खूप छान होता. तिच्या नवऱ्याला ती साडीतच आवडायची. कुठेही बाहेरगावी गेले की ते तिच्यासाठी साडी आणल्याशिवाय राहायचे नाहीत. मावशी, मावशी कुठं आहेस तू? आधी मला ही साडी नीट नेसवून दे. अगं बाई, तिथे कोण नेसून देतं तुला साडी? सासूबाई तर नसतात तुझ्याजवळ? शांता वंस म्हणाल्या. का प्रशांत करतात साडी नेसायला मदत? आदिती मीनूकडे येत प्रशांतला म्हणाली. प्रशांत फक्त हसले. अगं बाई, आजकालची मुलं सगळं करतात हो, शांता वंस म्हणाल्या. अरे देवा, किती ती चर्चा, काय ग आत्या? मीनू लाजत म्हणाली. ती गालातल्या गालात हसत होती. प्रशांत खरंच ती साडी नेसत असताना तिच्या मध्ये मध्ये लुडबुड करायचे. पदर स्टिच करून देऊ का, नेऱ्या खोचून देऊ का? तिला आठवून आठवून आणखीन हसायला येत होतं. विनूचा नेहमी तोरा असायचा. एक तर दिसायला फार सुंदर होती. डोळे मोठे, त्यात काजळ घालायची. केस मोकळे सोडले होते तिने. विवेकलाही खूप गर्व होता आपल्या बायकोचा. 4 बायकांमध्ये आपली बायको उठून दिसते म्हणून त्याला तो गर्व. आणि आज तर काय, भावाचं लग्न. मोठ्या नणंदबाई म्हणून मिरवायचं होतं. तिला पाहून विवेकची तर एकदम बोबडीच वळली. ते एकदम स्फूर्तीत म्हणाले, अरे काय आज काय तू एकदम. पुढे बोलणार इतक्यात त्यांच्या लक्षात आलं की सगळे ऐकतायत आणि ते पटकन बोलायचे थांबले. तसा हाशा पिकला. शांतावंश बोलल्याच, काय 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 एकदम काय दिसते? बोला बोला बोला, आम्हालाही ऐकू द्या, बोला. विवेक बोलायला धीट असल्यामुळे ते म्हणाले, अहो आत्या, बायकोची तारीफ करत होतो. हो का? मग आता दुसरा चान्स घेऊन घ्या, मुलगा झालाय मोठा. सगळ्यांनी एकदम आच केला.
विनू त्रस्तवून म्हणाली, काय ग आत्या, काही पण सांगते. पळून गेली. रवी म्हणाला, अगं आत्या, हसू दे ना त्यांना जरा, तू तर राव एकदम रडवायलाच लागली. आणि सगळे गदागदा हसायला लागले. श्रोते हो, तुम्ही ऐकताय अलका मोकाशी लिखित गुंतवळ ही कादंबरी. आज हा तिसरा भाग इथेच संपला. चौथा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार.